आर्या, कुठं निघाले आहेस तू? थोड्या वेळापूर्वी कुणीतरी म्हणत होतं, मी नाही अडवणार अँड ऑल. आता काय झालं मग? मी नाही अडवलं. तुला फक्त कुठे चाललीये हे विचारलं. सांगायचं तर सांग, नाही तर मला काही फरक नाही पडत. मी चालली माझ्या घरी. तुला असंही माझ्याशी बोलायचं नाही आहे ना? राहा मग एकटा. बाय. आणि ती निघालीही. जा आणि अजिबात वापस नको येऊ. मला गरज पण नाही, सिद्धांत तिला म्हणाला. काय ग आर्या, आज इकडे कशी? आणि एकटीच? तिच्या आईनं तिला विचारलं. काय ग आई, हे माझं घर नाही का? मला वाटलं तेव्हा नाही येऊ शकत का मी? तसं नाही ग, तू काही बोलली नाही, काही फोन नाही. अचानक आली म्हणून विचारलं. आठवण आली तुझी. करमत नव्हतं मला तिकडं म्हणून आली. मग सिद्धांत कुठं आहे? तो का नाही आला? आई, मला करमत नव्हतं, मला तुझी आठवण येत होती. त्याचा काय संबंध? आणि माझ्यासाठी काहीतरी खायला बनव मस्त, भूक लागलीये मला. बरं बरं थांब. संपले बाबा आईचे प्रश्न. किती प्रश्न पडतात हिला. आणि मी आले, बस झालं ना. त्याच्याबद्दल कशाला विचारायचं? ही अजूनही रागातच होती. बरं झालं आर्या गेली. आता निदान काही दिवस माझ्या डोक्याला शांतता तरी राहील. आता मी मस्त आराम करणार आहे. असेही काल रात्री माझा थोडाही आराम झाला नाही. आणि ह्या वेळेस तर मी अजिबात आर्याला कॉलही करणार नाही आणि भेटणारही नाही. किती मस्त वाटतं ना, आपल्या घरी कोणी बोलणार नाही, आपण काहीही करू शकतो. मुळात सिद्धांतचा धाक नाही. नाहीतर सतत डोक्यात असतं, सिद्धांत काही बोलेल का, चिडेल का. आता मात्र काही टेन्शन नाही. त्याला शांतता पाहिजे होती. न घे म्हणावं आता. काय दिदी, मग काय, भांडून आली का? आयुषच्या प्रश्नाने ती विचारातून बाहेर आली. ह्याला कसं कळलं? तिच्या मनातच विचार चालू होता. छे, भांडून कशाला? मला आठवण येऊ शकत नाही का तुमची? आणि तू असं का विचारतोय? काही नाही ग, एकंदरीत तुझा स्वभाव आणि इतिहास आलास म्हणून मला वाटलं, जशी माझ्यासोबत भांडतेस तशी त्यांच्यासोबत भांडली की काय, म्हणून, बाकी काही नाही. तुझ्यासोबत भांडण्याची मला हौस अजिबात नाही. तू उकरून काढतो, कळलं का? आर्या म्हणाली. बरं बरं, आता पुन्हा नको चालू होऊ. लगेच निघणार आहेस का, की आहे थोडा वेळ? त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला. अरे, मी तर चांगला राहायचा प्लॅन करून आले आणि हा तर आजच घालवायला निघाला मला. पण त्याचंही बरोबर आहे. आयुष तर जास्त दिवस थांबले तर 100 प्रश्न विचारेल मला, ती मनातच विचार करत होती. बहिरी झाली का? नीट बोल ह. आणि मी राहणार आहे 2-3 दिवस, कळलं? आता पुढचे काही दिवस एकही प्रश्न विचारायचे नाही, कळलं? आर्याने त्याला बचावलं. तुझं नक्की काहीतरी झालंय. तू सांगू नको, पण मी शोधेलच बघ, आयुष तिला म्हणाला. शोध जा, बघू तुला काही सापडतं का. सिद्धांत नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याने आर्याला आवाज दिला. पण एकदम तिची रिकामी जागा पाहून त्याच्या लक्षात आलं की ती इथं नाही. किती सवय झाली आहे ना आर्याची. नसली तरी वाटतंय आजूबाजूलाच आहे, तो मनातच बोलला. आणि ऑफिस रेडी होऊ लागला. इकडे आर्यालाही जाग आली, पण तिने अजूनही डोळे उघडले नाही. आज सिद्धांतने उठवलं कसं नाही? स्ट्रेंज. तिने डोळे उघडून पाहिलं. अरे, मी विसरलीच. मी सिद्धांतकडे नाही, माझ्या घरी आहे. रोज सिद्धांतच्या आवाजाची इतकी सवय झाली आहे ना. आज त्याची एकटा ऑफिसला निघून जाण्याची धमकी नाही ऐकली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण त्याला काय, त्याचं तो तर एव्हाना रेडीही झाला असेल. चला, मलाही जावं लागेल, नाहीतर गेल्यावर परत टोमणा मारेल मला की आज मी नव्हतो ना उठवायला, मग उशीर होणारच. नकोच, त्याला बोलायला कशाला चान्स द्यायचा. तीही उठून आवरायला लागली. दोघेही ऑफिस पार्किंगमध्येच भेटले. त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि ओळखही दिली नाही. लिफ्टमध्येही दोघेच होते, पण ते एकमेकांकडे पाहायलाही तयार नव्हते. किती ॲटिट्यूड आहे ह्याच्यामध्ये. हसला तर काय होतं, पण नाही, हा हसणारही नाही. जसं काही हसला तर जेलमध्येच टाकणार आहे याला. एकदाही विचारत नाही आहे, कशी आहेस, घरी चल म्हणलं तर लांबच राहील. मी चुकी केली का इकडे येऊन? म्हणजे हा जर असाच वागत राहिला तर मला कधीच चल म्हणणार नाही. त्याला तर काय सवय आहे एकटं राहण्याची. बापरे,
तिला विचार करूनच भीती वाटायला लागली. काय गेलं असतं साधं गुड मॉर्निंग विश केलं असतं तर. अरे नवरा म्हणून नाही पण बॉसला तर करावं. इतकं साधं समजू नये आर्याला. इथे मी एकटा राहतोय पण तिला काय त्याचं. साधी चौकशी पण नाही केली माझी. इतका कुठला आला राग. आता ह्या वेळेस तर मी स्वतःहून बोलणारच नाही. ना कॉल ना भेटणार. मलाही बघायचं आहे आर्या काय करते. माझी काहीच चुकी नव्हती. हा फक्त थोडा रिॲक्ट झालो. पण ठीक आहे ना. आता तर ओव्हर रिॲक्ट झाली. इतकं सोपं वाटतं ना सोडून जाणं. आता बस म्हणा. त्याची रेग्युलर मॉर्निंग मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर आर्या थांबली. सिद्धांतला वाटलं आर्या कालचं काहीतरी बोलायला थांबली असेल. हा आर्या बोल काय म्हणते. ॲक्च्युली सिद्धांत मला एक डाऊट होता. हे ऐकून सिद्धांतचा मूड ऑफ झाला. त्याने तिचं ऐकून घेतलं आणि तिचा डाऊट सॉल्व केला. थँक्स सिद्धांत म्हणून ती निघाली. इतक्यात तो म्हणाला थांब. आता आर्याला वाटलं की हा कालचं सगळं विसरून जा म्हणेल आणि ती थांबली. आर्या एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या बॉसला असं नावाने निदान समोर तरी बोलू नाही. इथिक्स असतात काही. हा जर तुझा आणि त्याचा काही संबंध असला तर त्या सिच्युएशनमध्ये ठीक आहे. पण इफ आय एम नॉट रॉंग तर सध्या तर आपला काहीच नाही संबंध. सो कीप दिस थिंग इज माइंड. आर्याला सिद्धांतच्या असल्या बोलण्याचा खूप राग आला. तिला तर काय करू आणि काय नाही असं झालं. पण ऑफिस होतं आणि ह्यावेळी तो बॉस होता. त्यामुळे ती काहीही नाही बोलली. सॉरी सिद्धांत सर आणि ती निघाली. काय गरज होती आठवण करून देण्याची की आपला काही संबंध नाही. मुद्दामून केलं हे सगळं त्याने. ती मनातून ह्या वेळेस खूप दुखावली गेली होती. लंचला ती सगळ्यांसोबत जेवायला बसली. रोज ती आणि सिद्धांत सोबत बसायचे. पण आज ती त्याच्यासोबत बसली नव्हती. तो तिच्या बाजूच्याच टेबलवर होता. काय आर्या आज आमच्यासोबत कसं काय. आशिषनं विचारलं. का ग सरांसोबत काही भांडण झालं का. रेवाचा प्रश्न. तिचा आधीच मूड खराब होता. त्या सगळ्या जणांचे प्रश्न ऐकून तिचं डोकं आणखीनच खराब झालं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे. कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. मी विचारते का कधी काही तुम्हाला. नाही ना. मग माझ्या आयुष्यात इतका इंटरेस्ट नका दाखवू. काल सोबत जेवलो तरी प्रॉब्लेम. काय तर जेवू का घातलं. आज तुमच्यासोबत बसावं वाटलं तर पुन्हा तेच. का मी नेहमी त्याच्यासोबत राहायला हवं का. ती चिडून बोलली. मला ना आता एक क्षणही इथे थांबायची इच्छा नाही आहे. ती टिफिन बंद करून निघाली. तिचे सगळे फ्रेंड्स एकदम शॉक झाले. असं का रिॲक्ट केलं आर्यानं. इतकं काहीच झालं नव्हतं आणि नेहमी तर ती हे सगळं स्पोर्टली घेते. रेवा म्हणाली. बाजूलाच बसलेल्या सिद्धांतने हे सगळं बघितलं. आर्याला काय झालं अचानक. अशी का रिॲक्ट झाली. तिला हे सगळे नेहमीच चिडवतात. नक्कीच काहीतरी झालं. तोही उठला आणि तिच्या मागेच गेला. आर्या काय झालं अशी उठून का आलीस. आर यू ओके. प्लीज लिव्ह मी अलोन. ती फक्त इतकंच म्हणाली. पण काय झालं. आता नाही म्हटलं ना मी. प्लीज. ओके टेक युअर टाईम. आणि लागलं तर सांग असं म्हणून तो खरा गेला तर तिथून. पण त्याच्या डोक्यात विचार काही त्याला स्वस्त बसून देत नव्हते. का वागली असेल आर्याशी. एरवी कधीच वागत नाही. मुळात तिला रागच येत नाही. हा फक्त माझा येत असेल ती गोष्ट वेगळी. पण आत्तापर्यंत बाहेर असं कुणाशी चिडून बोलताना आज पहिल्यांदाच पाहिलं मी तिला. काय झालं असेल नेमकं. ती बोलायलाही तयार नाही. पण बोलावं तर लागेलच. त्याशिवाय कसं करणार. पण ती इथं काहीही बोलणार नाही. काय करू. ऑफिस सुटल्यावर तिच्या घरीच जातो. सरप्राईज म्हणून. तिथे ती मला नक्की टाळू शकत नाही. हेच योग्य आहे. आर्या काय आहे हे. तू टिफिन नाही खाल्ला आणि मी सिद्धांतसाठीही दिला होता पण तू त्यालाही नाही दिला. तिची आई तिला बोलत होती. आर्या अगं मी तुला काहीतरी विचारतीये. काहीतरी बोल. आई प्लीज असं मला शाळेतल्या मुलांसारखं ट्रीट नको करू टिफिन का नाही खाल्ला. अगं ऑल मला नव्हती भूक दॅट्स इट. आणि उगाच विषय वाढवू नको. ती खूप रूडली बोलली. हे बघ आर्या तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. तुला नाही कळणार. आणि सिद्धांतचं काय. त्याला का नाही दिला. विसरले मी. नाही राहिलं लक्षात. नक्की तू खरं बोलतीये ना. मला संशय येतोय. मला खरं खरं सांग तुझं भांडण झालं का सिद्धांतसोबत. आणि ही कुठली बोलण्याची पद्धत झाली का.
आई का माझ्या मागं लागलीये? तुला विश्वास नाही का माझ्यावर? ज्याप्रमाणे तू उत्तर देत आहेस ना त्यावरून तर अजिबात विश्वास बसत नाही आहे. ठीक आहे ना, झालं असेल भांडण म्हणून तू डायरेक्ट इकडे निघून आलीस. तुला आवडलं नाही का इकडे आलेलं? ठीक आहे, नाही राहत मी. मला न कुणीच समजून घेत नाही. सगळीकडे माझीच चुकी दिसते. मला वाटलं कुणाला नाही, पण माझ्या आईला तरी वाटेल माझ्याबद्दल. पण तूही मला सल्ले दे. आर्या, आता जास्त बोलतीये हा तू. तुझ्या काळजीपोटीच बोलते मी. एकतर तू स्पष्ट बोलत नाही. विचारलं तर नीट सांगत नाही. मला काय करणार? जाऊ दे, तुला काय करायचं ते कर. माझ्या थोड्या जास्तच अपेक्षा असतात तुझ्याकडून. नको ठेवू ना, खरंच नको ठेवू. इनफॅक्ट माझ्याकडून कोणीही काही अपेक्षा ठेवू नका. मी नाही पूर्ण करू शकत. तिचा आवाज बराच चढलेला होता. दीदी चिल, इतकी का विनाकारण चिडतीये? आयुष, तू तुझं काम कर. अजिबात अक्कल शिकवू नको हं. लहान आहे, लहानासारखा वाग. ती त्याच्यावरही चिडली. सिद्धांत तिथे येऊन बराच वेळ झाला होता, पण बोलण्याच्या नादात कुणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने सगळं बोलणं ऐकलं. आयुषचं त्याच्याकडे लक्ष गेलं. अरे चिचू, तू कधी आलास? आत्ताच आला ना? नाही, थोडा वेळ झाला. तू लक्ष नको देऊ, असंच चालू असतं आमच्याकडे. तू ये ना, बस. ठीक आहे रे. आर्या, चल थोडं बाहेर जाऊन येऊ. माझा अजिबात मूड नाही आहे. तू का आला इथे? आर्या, अगं असं बोलतात का? तिची आई तिला म्हणाली. तू चल आणि मी सांगतोय म्हणून चल. त्याने तिचा हात पकडला. चलायचं? त्याने विचारलं. आता नाही म्हणून काही उपयोग नाही. हा असंही काही ऐकणार नाही हे आर्याला माहिती होतं. त्यामुळे ती निमूटपणे थोड्या वेळात जाऊन येतो असं सांगून निघाली. सिद्धांत तिला थोडंसं लांब एका गार्डनमध्ये घेऊन आला. तिथे फार शांत प्रसन्न वातावरण होतं आणि फारशी गर्दीही नव्हती. ते पाहून दोघांनाही थोडं बरं वाटलं. का घेऊन आला इथे? आणि मुळात तू आलासच का? ठरलं होतं ना नाही बोलायचं, मग विसरलाच इतक्यात? नाही, अजिबात नाही. अशा गोष्टी विसरत नाही मी. आणि मी आलोय का तर तेही तू स्वतःलाच विचार. काय चाललंय काय तुझं हा? अरे तू कालच म्हणाला ना काही घेणं देणं नाही. मग माझं काहीही चालू दे, तुला काय करायचे? हे बघ आर्या, जे झालंय ना ते आपल्याच झालं आणि तू त्याचा राग इतरांवर काढतेय. कळतंय का तुला? मला ते नाही आवडलं. तुला माझा किती राग करायचा तो कर. माझ्याशी किती भांडायचे तर भांड. पण असा इतरांवर का राग काढतेय? आणि मला माहिती आहे हा तुझा स्वभाव नाही. मी कधीही तुला माझ्याशिवाय इतर कोणाशीही भांडताना नाही पाहिलं. कारण मुळात तू तशी नाहीच आहे. मग का आर्या, का वागते अशी? तुला जसा त्रास होतो तसा मलाही होतो. म्हणून मी काही सगळ्यांवर राग काढतो का? नाही ना. सिद्धार्थ, चुकलं माझं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तो तिला जवळ घेत म्हणाला. आर्या, आपल्यामुळे आपल्याच जवळची माणसं दुखावल्या जातात ना. आणि हे बघ, शेवटी त्रास तुलाच होतो. मग असं का वागायचं? आणि साहजिकच आहे, तुला कुणीही हे विचारणारच. आणि अशा वागण्यामुळे आपलीच माणसं दुरवतात अगं. त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून विचारतात ना. त्याच्या मागेही काळजी प्रेम असतं, ते बघायचं. हो, पण मला नाही करता येत सिच्युएशन हँडल. काय करू मी? मी खूप डिस्टर्ब झाले होते. मला वाटलं संपलं सगळं. मी उगाचच घर सोडून आले. तू नाही येणार परत. माझ्याच वागण्याची चीड येत होती मला. पुन्हा तीच इन्सिक्युरिटी. मला भीती वाटते पुन्हा एकटे पडण्याची. सिद्धांतच्या लक्षात आलं की आर्याला त्या दिवशी त्याने प्रॉमिस केलं होतं, पण ती तेव्हा शुद्धीत नव्हती. त्यामुळे तिला काहीही आठवत नव्हतं. आर्या, पण मी तुला प्रॉमिस केलेलं तू विसरलीस. कदाचित तुला आठवत नसेल म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मी नाही सोडणार. मी तुला एकटीला कुठल्याही परिस्थितीत. आणि मनातून ती भीती आधी काढून टाक. तू एकटी नाही आहेस. काहीही झालं तरीही मी तुला एकटीला नाही सोडणार. सिद्धांत, खरंच हे तू बोलतोय? आणि मग जर तुला कधीच नाही आठवलं तर? मी म्हणालो ना नाही. मग आठवण्याचा आणि न आठवण्याचा प्रश्नच नाही उरला. थँक्यू सिद्धांत. तुला कदाचित कल्पनाही नसेल की तुझ्या ह्या बोलण्याने माझं किती मोठं टेन्शन गेलं. ती पुन्हा त्याला मिठी मारून रडायला लागली. आता काय झालं रडायला? आता तर आनंदी हो. आनंदाश्रू आहेत रे हे, ती हसून म्हणाली. ओके, म्हणजे तुझ्याकडे सगळ्याच टाईपच्या अश्रूंचा स्टॉक असतो का? तो मिश्किलपणे म्हणाला.
चुप रे, असं काही नाही. चल आधी रेवाला सॉरीचा मेसेज कर. विनाकारच बोललीस तिला. आणि घरी जाऊन काकूंना आणि आयुषला पण सॉरी म्हणायचं आहे. चल. तो तिला म्हणाला. नाही मी आईला म्हणेल सॉरी, पण आयुषला नाही. तो उगाचच चढल्यासारखा करेल. सॉरी म्हटलं तर आर्या म्हणाली. सिद्धांतला तिच्या बोलण्यावर हसायलाच आलं. अगं आर्या, असं कसं काय करतीये? तू त्याच्यावर विनाकारच चिडली होती. आणि लहान असला म्हणून काय झालं? तो तुला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत होता. तू नाही ऐकलं. हो, ते सगळं खरं आहे. पण जाऊ दे, बोलते एकदाचं सॉरी. गुड. चल आता. ते दोघेही घरी आले. आर्या घरी आल्यावर खूप खुश होती. तिनं तिच्या आईलाही सॉरी म्हटलं. काय रे सिद्धांत, काय जादू केली आर्यावर? एकदमच कळी खुलली तिची. काही नाही आई, तुझं आपलं काहीतरीच, आर्या म्हणाली. ती आयुषकडे गेली. तो तिच्यावर रागवलेलाच होता. आयु सॉरी ना, पुन्हा नाही ओरडणार. मला नकोय तुझं सॉरी. आधी अपमान करायचा, मग सॉरी म्हणायचं. ह्याला काही अर्थ आहे का? मी लहान आहे म्हणून काहीही बोलायचं, तो म्हणाला. हो, बरोबर आहे तुझं आयुष. तू लहान असला म्हणून काय झालं? तुलाही मान आहे ना. सिद्धांत मुद्दाम आर्याला चिडवण्यासाठी त्याला बोलला. एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचं होतं, आयुष म्हणाला. सिद्धांत, तू कागीत तेल ओतण्याचं काम करतोय. लेट मी हँडल. आर्या त्याला थोडं रागानेच म्हणाली. ओके, पण मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तू त्याला लहान समजू नको, बस. बरं, नाही समजत, ठीक आहे. आयुष, मी शेवटचं सॉरी म्हणते हा. बघ इतका भाव खाऊ नको. बरं बाई, केलं माफ. बस, तू भी क्या याद रखेगी. चल, नौटंकी कुठला. त्या दोघांनीही सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, जेवण केलं आणि सिद्धांत आर्याला घेऊन निघाला. सकाळी ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती आणि सिद्धांत जसे जसे एकेका टीम मेंबरचे नाव घेत होता तसं तसं आर्याचं टेन्शन वाढत होतं. शेवटी त्याने एक पॉज घेतला आणि म्हणाला. सो टीम, ज्यांची मी आत्ता नावे अनाऊन्स केली ती उद्या आपल्याला निघायचं आहे. अँड हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जे इथे आहेत त्यांना मी कॉलवरून इन्स्ट्रक्ट करत राहील. आणि त्याने मीटिंग संपवली. त्याने एकदाही आर्याकडं पाहिलं नाही. आर्याला तर सिद्धांतचा खूप राग येत होता आणि एकीकडून आनंदही होत होता. कारण ह्याच प्रोजेक्टनंतर सिद्धांतचं पुन्हा प्रमोशन होतं. पण आता अनाऊन्स झालेल्या नावामध्ये तिचं नाव नव्हतं. तिचा चेहरा पडला होता. आर्या थांब. सिद्धांतच्या आवाजाने ती तिथेच थांबली. काय झालं? ओह सॉरी, कॉंग्रॅच्युलेशन सिद्धांत सर. हे बघ आर्या, असं सॅक्रेटिक बोलू नको. मी मुद्दामून नाही केलं असं काही. मी काही बोलले? इट्स ओके, ती म्हणाली. हे बघ आर्या, तू काही बोलली नसती तरी तुझा चेहरा सांगतोय की तुला वाईट वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड. यू डोंट सिद्धांत, तुला नाही कळणार. मी खरंच खूप मेहनत घेतली होती या प्रोजेक्टसाठी आणि मला आज कळतंय की जी टीम बेंगलोरला जाते त्यात मी नाहीच आहे. काय वाटत असेल मला. आय नो आर्या, तू खूप मेहनत घेतली होती. तुला वाटतं का की तुझं नाव रिकमेंडेड नसेल केलं? पण लिस्ट फायनल मी नाही केली. ज्यांनी केली त्यांची 2 इयर्स एक्सपिरियन्स ही बेसिक रिक्वायरमेंट होती. आणि बघ, मी नाही काही बोलू शकलो आणि हे सत्य आहे. आणि तो थांबला. ठीक आहे, ती म्हणाली. आर्या, हे बघ, तू अशी उदास नको हो बरं. असं चालतच असतं इथे. मला पण वाईट वाटतंय, पण ठीक आहे. पुढे अजून बऱ्याच संधी येणार आहेत. तू नवीन आहेस, ही स्टेज एन्जॉय कर. आणि काय ग, तुला माझं प्रमोशन होणार ह्याचा आनंद नाही होत आहे? होतोय ना, पण काय? तू 10 दिवसांसाठी चाललाय. ती आणखीनच उदास होऊन म्हणाली. अरे हो, तू तर आनंदी व्हायला पाहिजे. 10 दिवस मी तुला दिसणारही नाही ना ऑफिसमध्ये ना घरी. मस्त मज्जा आहे बाबा तुझी, तो तिला चिडवतच म्हणाला. सिद्धांत, आय एम सिरियस. आणि तुला हे सुचतंय? कशी राहू मी? ती रागात येऊन म्हणाली. का भीती वाटते का तुला एकटीला? नाही रे, जाऊ दे, तुला नाही कळणार. ओ, इफ आय एम नॉट रॉंग, तुला प्रश्न पडला असेल ना की भांडण कुणासोबत करणार? तो मुद्दामून तिला चिडवत होता. सिद्धांत, काहीही काय? मी भांडते का तुझ्याशी? लुक हू इज टॉकिंग, तो हसून म्हणाला. नेहमीच काहीतरी कारण हवं असतं तुला, म्हणून तर तुला प्रश्न पडलाय 10 दिवसांचा. डोंट वरी,
आर्या, आयुष इथेच आहे. तुझे दिवस वाया नाही जाणार. तू भांडू शकते त्याच्यासोबत. थँक्यू सिद्धांत फॉर युअर सजेशन. झालं तुझं, जाऊ मी, ती थोडं रागानेच म्हणाली. आणि ती त्याचं पुढचं काही न ऐकता निघालीही. आर्या थांब, तो म्हणाला, पण तोपर्यंत ती निघालीही होती. कठीण आहे आर्याचं. तिलाच काय, मलाही प्रश्न पडलाय की माझेही 10 दिवस कसे जातील. पण तिला कुठे कळालं. खरंच कठीण झालंय आता. आणि तो त्याच्या कामाला लागला. सिद्धांतने घरी आल्या आल्या पॅकिंग करायला सुरुवात केली. किती घाई झाली आहे ना तुला जाण्याची, आर्याने त्याला विचारलं. आर्या, असं काय करतेय? उद्या सकाळीच निघायचं आहे. मग वेळ कुठं आहे? ठीक आहे, काही मदत लागली तर सांग, आर्या त्याला म्हणाली. काय करू आर्याचा? अजूनही मूड ऑफच आहे तिला. कसं समजावून सांगू तिला? तो सगळं आवरून खाली गेला. आर्या पुस्तक घेऊन बसली होती. तिचा मूड अजूनही ऑफच होता. आर्या, ऐक ना. बोल, काय म्हणतोय? मी नाही जाणार बंगलोरला. का? काय झालं? वेडा झाला का तू? नाही, मी खरंच म्हणतोय. अरे पण का? तुला काही त्रास होतोय का? बरं वाटत नाही आहे का? काय झालं असं अचानक? मला काहीही झालं नाही. आय एम ऑल राईट. पण तू ठीक नाही आहे. मग मी नाही जाणार. सिद्धांत, मला काहीच झालं नाही. मी ठीक आहे. हो, मी सकाळपासून बघतोय तुझा चेहरा. मग मी कसा जाणार सांग? सिद्धांत, अरे ती पुढे काहीच बोलू शकली नाही. काय झालं आर्या? काही नाही. पण तू जाणार. तू जर माझ्यामुळे गेला नाही तर बघ, तुझा मूड जर असाच राहणार असेल तर मी नाही जाणार. अँड इज फायनल. आणि आर्या, मला काही फार चांगलं वाटतंय का असं तुला एकटीला सोडून जायला? पण काय करणार? आणि तू जर ह्यामध्ये खुश नसेल तर मी नाही जाणार. सिद्धांत, मला फक्त पुढचे 10 दिवस कसे जातील ह्याचाच प्रश्न पडला. मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. पण तर तूच माझ्यासाठी इथे थांबला तर मला तेही नाही आवडणार. आपलं प्रेम कसं आहे माहितीये का? सिद्धांत बांधून ठेवत नाही आणि सोडूनही जाऊ वाटत नाही. तू जा, मी राहील, ती हसून म्हणाली. खरंच? हो खरंच, जा तू. तोही आर्याचा चेहरा पाहून आनंदी झाला. आर्याला लगेच झोप लागली. सिद्धांत अजूनही काही राहील याचाच विचार करत होता. मग त्याच्या लक्षात आलं की त्याला प्रवासामध्ये वाचण्यासाठी काही बुक्स घ्यायचे होते. तो स्टडी रूममध्ये आला. तिथं आर्याची लायब्ररी होतं. कुठलं पुस्तक घेऊ तो विचार करत होता. त्याने टेबलवरचे 2-3 पुस्तके उचलली. आर्या वाचत असणार हे, जाऊ दे, तिला लागेल. तिकडे आहेत, घेईल दुसरं वाचायला, असं म्हणून त्याने ते बुक्स त्याच्या बॅगमध्ये टाकले आणि तो झोपी गेला. सकाळी सकाळी सिद्धांत उठला. त्याला लवकर निघायचं होतं. आर्यालाही त्याची चाहूल लागली आणि तिला जाग आली. आवरलं? तिनं विचारलं. हो, निघायचं आहे आता. कॅबच बुक करतो आहे. सिद्धांत, कॅब नको बुक करू, मी येते तुला सोडायला. नको ग, तू कशाला येतेस? तू कर आराम, मी जातो. सिद्धांत, प्लीज, नाही नको म्हणू. तिचा चेहरा पाहून त्यालाही नाही म्हणावं वाटलं नाही आणि तो तिला चल म्हणाला. बघ, नीट ड्राईव्ह करशील ना? येताना नीट ये. त्याच्या तिला जाताना सूचना देणं चालूच होतं. हो रे, येते मला गाडी चालवता. असं काय करतोय? मी काही फर्स्ट टाइम ड्राईव्ह करते का? नाही ग, पण एरवी मी सोबत असतो ना, तो म्हणाला. आर्याचा चेहरा पुन्हा पडला. तिचा तो चेहरा पाहून तो तिला म्हणाला. आर्या, काल काय म्हणाली विसरली का? नाही रे, आहे लक्षात, ती हसून म्हणाली. ते एअरपोर्टवर पोहोचले. दोघांनाही आता एकमेकांना सोडून जावं वाटत नव्हतं. आर्याने त्याला घट्ट मिठी मारली. सिद्धांत, येशील ना लवकर? हो, आधी जाऊ तर दे. त्याची अनाउन्समेंट झाली. आर्या, आता निघायला हवं. तू पण, तो तिला समजावत म्हणाला. जायचं का? ती म्हणाली. हो, तू जा आधी. अजून थोडा वेळ थांबलीस तर कठीण होईल माझ्यासाठी, तो तिला म्हणाला. बाय, टेक केअर, मिस यू, असं म्हणून तिने त्याचा निरोप घेतला. ती दिसेनाशी होईपर्यंत तो बघतच राहिला आणि मग तोही पुढच्या प्रवासाला निघाला. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.